जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये. माझं नाव वेदांत आणि तुम्ही बघतात वेदूचे व्लॉग्स. लेट्स क्रॅक इट. तर आज चाललोय मी एके जागा लॉंग व्हिडिओ साठी, म्हणजे लॉंग व्लॉग साठी. तर ही बघा आता फुल तयारी केली, शूज घेतले, परत आता ही बघा बॅग पण घेतली. बॅग मध्ये असं सामान घेतलंय. मग चला आता जावाच्या आधी गेलो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. हे बघा रोशनदा केलवणे गावांचा किंग एडिटर. राव्याला गेलो, थोडेच वेळानं आपल्याला स्पॉट झाला उरणचा वीरेन मी पनवेलकर. मग तिथच्या तिथं आपले लॉंग व्हिडिओचा मारला इंट्रो व्लॉगची केली सुरुवात. नंतर मग गेलो आधी मंदिरात रायबादेवीचं दर्शन करायला. नंतर मग व्लॉगची पुढची सुरुवात केली. या कार्यक्रमाचं नियोजन केलं जात असतं. या कार्यक्रमामध्ये साधारणतः मंदिराच्या बाहेर एक काका देवाची भेटले. गाठी मग हा एक त्यांच्याकडून थोडीशी प्रसिद्ध माहिती घेतली. त्यांनी खूप स्पॉट सुंदर आहे. अशी एक तिथे माहिती पाहण्यासाठी दिली. रावेगाव बोलल्यावर मानाचे देवकाठे आता फेमस असतात. तर या बघा आता रामाच्या आलीमध्ये आलेलो मी. जय श्रीरामचे बघा मानाची काठी तुम्ही बघूच शकता. तयारी चालूच आहे. यावर्षी पालखीचा मान त्यांचा राहणार आहे. मग नंतर भेटलं आपल्याला रामाच्या आधीचे पोरे. मग त्यांना बोललो जरासा बोला जरासा एक शॉट द्या म्हणा. तर त्यांचा लगे एक शॉट घेतला. थोडेच वेळानंतर गेलो तो म्हणजे देव माझा मसव आहे आलीमध्ये. ते बघा सध्या काठीची सजवणूक त्यांची पण चालू होती. सगळी तयारी त्यांची पण चालू आहे. नंतर मग एके जागेवर आपल्याला भेटला एक आघात. मग त्याच्याकडची जराशी काट्यांची परंपरांची माहिती घेतली. कशा काय असणार आहे मानाच्या काट्या, म्हणजे नक्की काय विषय आणि रायबा देवीचं म्हणजे इतिहास काय असणार आहे ते पण नंतर आजोबांनी सांगितलं. मग नंतर फिरता फिरता आपल्याला भेटला ओमकार पाटील, जो एक आयकॉन प्लेअर आहे. रायगड प्रीमियर लीगला सुद्धा खेळलेला आहे. माहितीवाले क्लिप कोला करून झाल्यानंतर मी आलो दादाच्या दुकानावर. दादाने चायनीज टाकलाय तिथं मदतीला आले. दादा होता जय श्रीराम अली मधला. मग दादाने लगेच टी शर्ट पण दिला. नंतर मग बघायला गेलो मानाचे देवकाडे बघायला. तेही बघा तुफान गर्दी इथं तुम्हाला दिसतंय. ती म्हणजे मी जे जागा होतो ते जागा सगळं ड्रोन वाले होते बघा. म्हणजे ड्रोन शॉटचं टेन्शन नव्हे, कोणची कडशी तरी घेईन मी. जसकारला पण एवढं ड्रोन नव्हतं जे जितकं इथं होतं. थोड्याच वेळानंतर मानाच्या देवकाठ्या उभारण्यात आल्या. पण एक गोष्ट वाईट झाली, ती म्हणजे जय खंडोबा या ग्रुपची अचानक काठी तुटली. जाम बेकार वाटला. त्यांचीच काठी सर्वात मोठी होती, पण लोड एवढा झाला की ती तुटली अचानक. दुखापत झाली नाही, ती चांगली गोष्ट आहे. थोड्याच वेळानंतर मग जय श्रीराम आलीतली पण काठी उभारण्यात आली. नंतर बघितलं गेलं तर काठी सर्वात मोठी होती ती जय श्रीराम आलीत मधली. बघूच शकता. त्याच्यानंतर भाई फुल जल्लोष झाला होता खाली. पब्लिक मध्ये फुल जल्लोष झाला होता जय श्रीराम आली मधले लोकांचा. हे बघा असा उतरायला लागलेला. नंतर मग काट्यांचा खेळ झाल्यानंतर